मोठमोठ्या लोकांच्या किटी पार्ट्या वगैरे होत असतात. या किटी पार्ट्या, बीसी पार्ट्या या सगळ्या एकत्रित जमण्याचं एक निमित्त असतं. त्या निमित्ताने एकत्र यायचं, मौज मजा करायची, काही ठिकाणी दारू वगैरे घ्यायची आणि मजा करून एक बीसीचा ह्याचा सोपस्कार करून निघून जायचं. निमित्त वेगळं आणि मजा वेगळी. असा समाजातल्या उच्चभ्रू वर्गातल्या काही वर्गाचा हा प्रकार नेहमी सातत्यानं चालत आलेला आहे. मग अशा उच्चभ्रू वर्गाकरता, श्रीमंतांच्या करता असे वेगवेगळे क्लब देखील स्थापन झाले. कुठे पत्त्यांचा क्लब चालतो, कुठे नुसत्या स्पोर्ट्स क्लबच्या नावाखाली पत्ते चालतात. निमित्त स्पोर्ट्स क्लबचं, पण तिथे चालतात फक्त पत्तेच, असंही चालतं, जुगारच. मग त्या क्लबला दारूच्या मध्ये सवलत मिळते, मग तिथे दारू पिली जाते, मग तिथे पत्ते खेळले जातात. निमित्त वेगळं असतं. जसं वेगवेगळे चोचले असलेल्या श्रीमंतांनी संस्था निर्माण केल्या, तशा संस्था सरकारनं देखील निर्माण केल्यात की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. काय बघा, अशा अनेक विद्यापीठ संस्था स्थापन झालेल्या आहेत जिथे कम्युनिस्टांना डाव्या विषवल्लीला पोसण्यासाठीची व्यवस्था कायम करण्यात आली आहे. साधारणतः आपल्याकडे 20, 22, 25 वर्षापर्यंत शिक्षण घेतलं जातं, पण 30, 35 वर्षाचे 40कडे झुकलेले घोडमे जेव्हा विद्यार्थी म्हणूनच वावरू लागतात आणि सरकारी पैशावर पोसली जातात, तेव्हा ती व्यवस्था उघड करावी लागते. या अशाच व्यवस्थेपैकीची पुण्यातील FTII म्हणजे फिल्म्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, या FTIIच्या फिल्म्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातल्या संस्थेमध्ये जो काही गोंधळ उडतोय ना, जो काही गोंधळ सुरू आहे ना, तो बघणं आवश्यक आहे. मी याला गोंधळ म्हणत नाहीये, मी याला षडयंत्र म्हणतोय. गरिबाच्या पोरांना सिनेमा शिकता यावा, अभिनय शिकता यावा, डिरेक्शन शिकता यावं, त्यातली सिनेफोटोग्राफी शिकता यावी, सिनेमोटोग्राफी शिकता यावी, यासाठी अशा संस्थांची निर्मिती करण्यात येते. आणि जेव्हा गरिबांची पोरं शिकायला येतात, तेव्हा ती पोरं त्या संस्थांच्या मध्ये शिकायलाच येत असतात. पण जेव्हा एक विशिष्ट विचारधारा घेऊन त्या विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी सार्वकालिक पूर्ण वेळ असलेल्या पोरांना तिथे कायमस्वरूपी ठेवलं जातं, तेव्हा या संस्था देशामध्ये फूट पाडणाऱ्या लोकांचा अड्डा बनवू लागतात. हे सरकारला मला सांगायचं, आणि पुण्यात तेच घडलंय, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. नक्की बघा, हे खूप गंभीर आहे. पुण्यातल्या लॉ कॉलेज रस्त्यावर, म्हणजे पुन्हा एकदा मध्यभागी लॉ कॉलेज रस्त्यावरती भांडारकर प्राच्यविद्याच्या शेजारी येईल, भांडारकर प्राच्यविद्याच्या जवळच FTIIचं संस्था आहे. आणि इथे राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी जे काही घडलंय ते भयंकर आहे. मी त्याला भयंकर षडयंत्राचा भाग म्हणतो. जे काही लिहिलं गेलंय ना, तिथे बॅनरबाजी झाली, तिथे पोस्टरबाजी झाली, भल्या मोठ्या प्रमाणावर भिंतींवरती असे पोस्टर्स लावून ठेवण्यात आले. 3 दिवस ते चाललं, प्रदर्शन असल्यासारखं चाललं. आणि त्यावेळेला आमचं प्रशासन काय घंटा काम करत बसलं होतं. कुणाला काही कल्पना नाही आली की FTIIच्या प्रांगणामध्ये, परिसरामध्ये काय चाललंय. मी तुम्हाला त्याचे फोटो तर दाखवतोच आहे. 1, 2, 3 जरा फोटो बघून घ्या. या फोटोवर स्वतंत्रपणे बोलणार आहे. काय काय लिहिलंय. एक पोस्टर आहे, ज्या पोस्टरमध्ये लिहिलं गेलेलं आहे, इंग्रजी वाक्य बघा, फॉलन शॉल राईज. खाली बाबरीचा फोटो आहे आणि फॉलन शॉल राईज असं लिहिलंय. काय होतो याचा अर्थ? याचा अर्थ असा होतो, जे पडलंय ते उभं राहणार आहे. जे पडलंय ते उभं राहणार आहे. बाबरी पडली, उभी राहिली, उभं राहणार आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो का की राम मंदिर आता उभं राहिलेलं आहे ते, आणि मग पुन्हा उभारणी केली जाईल. माझ्याच्यानं बोलणं शक्य नाहीये, असा अर्थ होतो का? आणि हे उघडपणे मांडण्याची हिंमत तरी कशी होते? राम मंदिराचा प्रतिष्ठापना हा सरकारी सुट्टी दिलेला दिवस होता. राज्य सरकार, केंद्र सरकार यात उत्साहात सहभागी झालेलं होतं. देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनी, पंतप्रधानांनी प्राणप्रतिष्ठा केली आहे. आणि जेव्हा अशी सरकारकडून होत असलेल्या कृतीला या स्वरूपातला विरोध होतो, तेव्हा ही मानसिकता लक्षात येते.
एक आणखी शब्द आहे कोपऱ्यात लिहिलेला आहे, जरा बघा, इंतिफादा. हा पॅलेस्टिनी शब्द आहे, इंतिफादा. इंतिफादाचा अर्थ काय होतो? इंतिफादाचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो की दगडाने ठेचून ठेचून मारलं जाईल. तिथली पद्धत, सैतानाला दगडानं ठेचून मारण्याची पद्धत, इंतिफादा. याचा अर्थ हाच होतो का? जरा जाणकारांनी सांगावं. बरं, गंमत अशी आहे की बाबरी पडली, ती वादग्रस्त वास्तू पडली, त्याचं दुःख बॅनर लावून चाललंय, आणि जेव्हा याची तक्रार होते तेव्हा तक्रारीत निष्पन्न झालेली माणसं, मी तुम्हाला आरोपींची नावच दाखवतोय, जरा बघून घ्या. तक्रारीत निष्पन्न झालेली माणसं सगळी बंगाली असतात. बंगाली कम्युनिस्ट. मी पुन्हा मुद्दा म्हणतोय, मी बंगाली हिंदू हा शब्द नाही वापरणार. आणि पुन्हा पुन्हा मला ते वाक्य आठवत आहे, महाराष्ट्राच्या एकदा घटनात्मक प्रमुखांनी उच्चारलेलं, महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब हेच क्रांती घडवून आणतील. आठवतं ना, लाल बाल पाल, महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब हेच राज्यदेशामध्ये क्रांती घडवून आणतील. त्यातलं महाराष्ट्र तर कोसळलं, बंगाल शिल्लक आहे. या बंगालमधून ही क्रांती घडवण्याची पद्धत आणि तिथली क्रांती घडवणारी माणसं महाराष्ट्रात आणून ठेवलीत का? माझी मुस्लिम समाजाला विनंती आहे, बघा, जरा नीट बघा, शब्द कोणते वापरलेत. शब्द वापरलेत इंतिफादा, शब्द वापरलेत बाबरीला पुन्हा उभा करण्याचे. म्हणजे या सगळ्यामध्ये काय दिसतंय? तर मुस्लिम समाज यात सहभागी आहे असं दिसतंय. म्हणजे बाबरीच्या पतनाचा रोष, दुःख, वेदना मुसलमानांच्या आहेत हे दिसतंय. पण करणारे सगळे बंगाली कम्युनिस्ट, यात मुसलमान दिसत नाही. मुस्लिमांच्या भावनांचा वापर करून जर कोणी राज्यात, देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न करत असेल तर या षडयंत्राला उघड करण्याची जबाबदारी मुस्लिम समाजावरच येते, हे लक्षात ठेवा. शब्द किती कौशल्यानं वापरले जातात, किती कौशल्यानं वापरले जातात. कुठे लिहिलंय नील सलाम, तेही दाखवतो तुम्हाला. नील सलाम हा शब्द वापरलाय. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले, मुस्लिम समाजाचे काही प्रतीक याला सोबत घ्यायचं आणि आपला कम्युनिस्ट अजेंडा राबवायचा. काय संबंध येतो? बाबासाहेबांची प्रतिमा सोबत घेतली की एका गटाच्या संवेदना, भावना आपल्या सोबत येतात किंवा त्याच्यावरती टीका करणाऱ्यांना मर्यादा येतात, हे लक्षात घ्यायचं आणि मुस्लिमांच्या प्रतीकांना वापरायचं, बाबासाहेबांचं नाव वापरायचं आणि कम्युनिस्टांनी आपलीच विचारधारा पुढे रेटायची, एक असंतोष निर्माण करायचा. ही नवी पद्धत रूढ झाली आहे का? पुण्यासारख्या शहरामध्ये या FTI मध्ये ही पहिल्यांदा घटना घडली आहे का अशी? अजिबात नाही. याआधी अनेक घटना इथे घडलेल्या आहेत. याआधी एका डिरेक्टरला कोंडून ठेवलं होतं, डिरेक्टर बदलला, यांच्या विचारधारेच्या वेगळा आला की मग यांची तळपायाची आग मस्तकाला जाते, त्याला बाहेर काढण्याचे प्रकार होतात, डिरेक्टरला कोंडून ठेवलं जातं. अफजल गुरुचं उदात्तीकरण करण्याची प्रक्रिया FTI मध्येच घडलेली होती, हे विसरून चालणार नाही. त्यासोबतच बाबरीवर स्पेशल मूव्ही करण्यात आला होता. अरे, तुमची कलात्मकता दाखवायची आहे तर कुठे दाखवताय? जरा चांगल्या कामात दाखवा. आणि माझी केंद्र सरकारला विनंती आहे, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाला विनंती आहे, फिल्म मंत्रालयाला विनंती आहे की जरा तपासून बघा, या FTI मधून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाचे किती कलावंत बाहेर पडले, किती दिग्दर्शक बाहेर पडले, किती कॅमेरामन बाहेर पडले, त्यांनी काय दिवे लावलेत. एकदा सांगणार की नाही? एकदा तरी बघणार की नाही? तपासणार आहात की नाही? आणि तपासणार नसाल तर अशा देशविघातक कारवाया करणाऱ्या संस्थांच्या मध्ये वर्षानुवर्ष पडून राहणारी ही पोरं नेमकं काय करतात हे समजलं पाहिजे. कारण या इन्स्टिट्यूटमध्ये सामान्य माणसांचा पैसा अडकलेला आहे. जगात कुठे ज्या गोष्टी मिळणार नाहीत, आपण असं गृहीत धरू थोड्या वेळा करता की पुण्यातल्या सगळ्या अवैध वस्तूंना बंद केलं गेलंय असं गृहीत धरू थोड्या वेळा करता, तर या सगळ्या अवैध वस्तू त्या परिसरात मिळतील अशी स्थिती पुण्यातली आहे.
40-40, 45-45 वर्षे विद्यार्थी म्हणून वावरतात. यापेक्षा भयंकर गोष्ट दुसरी कुठली असेल? आणि यांचं भयंकर म्हणून वावरणं हे देशासाठी घातक करणार आहे, हे लक्षात ठेवा. काही लोकांनी याच्याविषयी तक्रारी केल्यात. या पडीकछाप लोकांच्या विषयी बोललेलं आहे. लाखो रुपये खर्च होत आहेत आणि या तक्रारीवरून गुन्हे दाखल झालेत. अजून अटक झालेली नाहीये, कारण गुन्ह्याचं प्रमाणच 153 295 एवढ्या या कलम लागलेली आहेत. यात अटक होण्याची शक्यताही दिसत नाहीये. आता माझा प्रश्न असा आहे की या प्रकरणात सरकारचा रोल काय आहे? सरकारच्याच उत्सवाला विरोध करून फॉलन शॅल अराइज असं लिहिणारे, इंतिफादा लिहिणारे, नील सलाम लिहिणारे, शेम ऑन टेम्पल लिहिणारे, तेही दाखवतोय, शेम ऑन टेम्पल लिहिणारे, हे सगळे थांबवले जातील की नाही? कारण जसा अपमान अन्य लोकांच्या श्रद्धास्थानांचा होतो, तसा शेम ऑन टेम्पल म्हणून 80% हिंदूंच्या श्रद्धांचा सुद्धा अवमान होतो. हा अवमान करणाऱ्यांना रोखलं नाही तर 4-2 लोक घुसून त्यांना चोप देत होती म्हणे, अशी लोक घुसायला लागली तर कायदा सुव्यवस्था अडचणीत येईल. आणि ती येऊ नये ही जबाबदारी सुद्धा सरकारची आहे. म्हणून सरकारने यात गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. इथे ही कारवाई करण्याची गरज आहे. सहमत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.